नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजी9। आज सकाळीच संजय राऊतांनी आपली पत्रकार सभा घेतली मांडूपच्या अड्ड्यावर। त्यात नेहमीप्रमाणे त्यांनी एक नवा मुद्दा मांडला। मुद्दा काय तर जी स्वच्छता मोहीम सुरू आहे ना, देशांच्या शत्रूंचा खात्मा करण्याची जी मोहीम काही अज्ञातांकरवी सुरू आहे, तर संजय राऊतांचा मुद्दा जो आहे तो मी नंतर घेतो। या मोहिमेबद्दल बोलूया आधी। तर ह्या मोहिमेला किमान आज गांधी जयंतीच्या दिवशी किमान सुट्टी मिळावी अशी सोशल मीडियावर जोरदार मागणी होत होती। आणि असं असताना या अज्ञातांनी पाकिस्तानातल्या आणखी एका खतरनाक अतिरेक्याला गायब केल्याचं वृत्त आलंय। आज सकाळीच हाफिज सईद या भारताच्या मुळावर उठलेल्या इस्लामिक माथेफिरूनं ज्या पद्धतीनं 26/11 घडवून आणलं, त्याचं सूत्रसंचालन केलं तिकडे पाकिस्तानात बसून। इथे जे आले होते ते सगळे अल्लाला प्यारे झाले, जंगे जिहादमध्ये त्यांना शहादत मिळाली आणि ते गेले 72 हुरांसोबत आपलं नवं आयुष्य सुरू करायला, जन्नतमध्ये निघून गेले। पण या बोकडाला कधी हलाल करायचा किंवा कोण करणार, याचाच विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात असणार आहे। हाफिज सईदला हलाल कोण करणार? तर याला हलाल करणं तसं कठीण आहे। यासाठी आहे की याच्या भोवती लष्कर-ए-तोयबाचे काही आत्मघाती दहशतवादी अंगरक्षक बनून 24 तास त्याला घेरून असतात। हा झोपतोय म्हणे त्यांच्याच गाराड्यात। आता कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपतो आणि काय त्याबद्दल काय न बोललेलं बरं। वर दुसऱ्या लेअरमध्ये पाकिस्तानी लष्कराची फौज असते, तिसऱ्या लेअरमध्ये ISIचे गुप्तहेर आजूबाजूला असतात। आज पाकिस्तानात त्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जेवढा सुरक्षित नसेल तेवढा हा बाबा हाफिज सईद सुरक्षित आहे। तसं पाहिलं तर पाकिस्तानच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानाची घटनात्मक अवकात काय, तर लष्कराच्या आणि ISIच्या तालावर नाचणं। नाही नाचलं की इम्रान खान सारखं उचललं जातं किंवा त्या नवाज शरीफ सारखं देश सोडून पळावं लागतं दांगीला पाय लावून। पण त्यांच्या तुलनेत हा हाफिज सईद तसा अतिसंरक्षित आहे असं म्हणावं लागेल। काही काळ दाऊद इब्राहिमलाही अशाच कडेकोट बंदोबस्तात ठेवलं जायचं, पण आता तो स्वतःच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत असतो। जोडीला ISIचे लोक असतात, पण त्याने आता पाकिस्तानच्या लष्कराशी हळूहळू डिटॅच व्हायला सुरुवात केली, तशा बातम्या ऐकायला मिळतात। अशा दाऊदवर एक अतिशय गंभीर अशी एक शस्त्रक्रिया मागच्या वर्षी लंडनमध्ये झाली। तिथे एका वेगळ्या आयडेंटिटीवर तो त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता। त्याच्यावर उपचार सुरू असताना त्या हॉस्पिटलने कमालीची गुप्तता पाळली होती, पण ब्रिटिश इंटेलिजन्सला याची कुणकुण लागली आणि त्यांनी त्या हॉस्पिटलवर धाड टाकली। पण त्याआधीच रातोरात दाऊद तिथून निसटला होता। म्हणतात सगळ्या या सांगोवांगी गोष्टी या भारतविरोधी एलिमेंट्सना जगभरातले भारताचे शत्रू मदत करायला एवढे तत्पर कसे असतात किंवा यांची जी काही इकोसिस्टीम आहे ती एवढी स्ट्रॉंग कशी, हे सुद्धा आपल्यासारख्या सामान्यांना विचार करायला लावणार आहे। आता हे जे कोणी अज्ञात आहेत ना, त्यांचा धसका सगळ्यांनीच घेतलेला आहे। तर पाकिस्तान, कॅनडा, ब्रिटन, सौदी सारखे सगळेच देश आहेत, पण अमेरिका ही सचिंत झालेली दिसते। कारण आजवर परकीय भूप्रदेशावर अधिकारानं उतरून त्यांचंच इंटेलिजन्सचं जाळं वापरून आपल्या शत्रूंना ठोकणारी अमेरिकन सेना आपण पाहिली। त्यांच्या कारवाया सॅनिटायझेशनच्या नावाखाली मोडायच्या, आम्ही साफसफाई करतोय। तर आमच्यासारख्यांनी काही केलं, सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही केलं, तर त्याला रिव्हेंज, बदला असं नाव दिलं जातं। मग भारतावर बहिष्कार असले फतवे निघतात। भारताच्या सार्वभौमत्वावर 26 नोव्हेंबर 2008ला जो आतंकी हमला झाला, त्यामागे कोण कोण आहेत याचे सबळ पुरावे भारतानं UN मध्ये सादर केले। त्याच्या एक कॉपीज पाकिस्तान आणि अमेरिकेलाही दिल्या, पण त्यावर या दोन्ही तत्कालीन मित्र असणाऱ्या देशांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, कुठली कारवाई केली नव्हती। US मध्ये त्या हेडलीला पकडला, जो डबल एजंट होता ISI आणि अमेरिकेचा, आणि तुरुंगात डांबला गेला। कारण ताज आणि ट्रायडंटमध्ये मारल्या गेलेल्या ज्यू आणि अमेरिकन नागरिकांच्या संघटना US मधल्या त्यांनी जे मोर्चे आंदोलनं केली तिकडे, त्याचा वाढता दबाव। पाकिस्तानात हाफिज सईद हा एक इस्लामी तत्वचिंतक आहे असं सांगून त्याला अटक केली जात नव्हती, पण कालांतरानं अमेरिकेनं डोळे वटारले आणि हाफिज सईदला स्थानबद्ध केलं गेलं। त्याच्याच मदरसा कम घरात तो अटकेत ठेवला गेला होता, पण या अटकेला काहीच अर्थ नव्हता। तो आपल्या दहशतवादी कारवाया सहजतेने करतच होता, आजही तो ॲक्टिव्ह आहे। पण अलीकडे त्याच्या अगदी जवळच्या लोकांना टिपून मारण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे हाफिज सईदला पुन्हा अंडरग्राऊंड व्हावं लागलं आहे।
मागच्या आठवड्यात मंगळवारी सईदच्या पोराला कमालुद्दीन सईदला उचललं गेलं, अपहरण झालं आणि शुक्रवारी त्याचा मृतदेह सापडला. तर आज सकाळीच हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुल रहमान मक्की याला अज्ञात लोकांनी उचलून नेले. हा मक्की लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि सईदचा खास माणूस. मेव्हणा तर आहेच. आता हा सगळा इतिहास जरासा बाजूला ठेवू, आपण परत येऊयात महाराष्ट्रात. विश्वप्रवक्त्यांच्या सकाळच्या पत्रकार सभेकडे. विश्वाचा बोजा ज्यांच्या शिरावर आहे अशा राऊतांनी आज एक मल्लीनाथी केली आहे. याला आपण मांजरीच्या पायाचे लोक म्हणू शकतो. पांढऱ्या पायाचे म्हणतो तसे मांजरीच्या पायाचे आहेत. मांजरासारखे चांगल्या कामात आडवं जाणारे हे मांजरीच्या पायाचे लोक. या अज्ञातांच्या कामाचं देशभरात कौतुक होत आहे. आणि असं असताना आणि महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारनं या अज्ञात लोकांबद्दल कुठलीच अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नसताना हे लोक मोदींनी, शहांनी, अजित डोभालांनीच पाठवलेत असा गळा काढून छाती पिटणं जे काय चालवलं ना, आणि ते जसं चुकीचं आहे तसंच त्यात त्यांना एक खेळी दिसणं, हे सारं निवडणुकांसाठी चाललं हे दाखवणं, हे सुद्धा चुकीचं नाही का? राऊत म्हणतात, आज सकाळी लंडनमध्ये भारतीय राजदूताला गुरुद्वाऱ्यात जाताना तिथल्या शिखांनी रोखलं आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, भारतविरोधी नारे लावले. कॅनडातही असंच काहीसं होतंय. तिथले शीख हिंदूंना टार्गेट करू लागलेत, मंदिरांवर हल्ले व्हायला लागले. सुरुवात झाली. निवडणुकांच्या तोंडावरच हा खलिस्तानवाद्यांचा जोर कसा वाढला किंवा देशाबाहेरच्या भारतीयांना या खलिस्तानवाद्यांकडून कसा धोका निर्माण झालाय, त्या गोष्टींचा परिणाम भारतावर होऊ शकतो. पण भारतीय जनता पक्ष किंवा मोदी ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम यांच्यात विष कालवून या देशात ध्रुवीकरण घडवून आणतात, म्हणजे मतांचं ध्रुवीकरण, आणि निवडणुका जिंकतात, त्याच पद्धतीनं आता परदेशातला हिंदू किंवा भारतीय खतरे में आहे असं दाखवून मोदींना पुन्हा एकदा एक वेगळं ध्रुवीकरण घडवून आणायचं आणि त्या ध्रुवीकरणाच्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या. संजय राऊत हे अजब तरकट लावू शकतात, कारण ते संजय राऊत आहेत. संस्थापक आपले संपादक आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आणि विश्वप्रवक्ते आहेत. तर विश्वप्रवक्ते म्हटलं की विश्वाचे आर्त प्रकटले यांच्या म्हणी, त्याहीपेक्षा त्यांना अशा आयडिया येतात त्यामागे मागच्या 56 वर्षांचा सेना स्टाईल फंडा दडलेला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच शिवसेनेकडून यापूर्वी देखील शहरावर होत असलेल्या परप्रांतीयांच्या आक्रमणाचा विषय पुढे आणला जायचा. मग त्यातून फेरीवाल्या भैयांना मार, त्यांचे धंदे उधळ असे उद्योग व्हायचे. पुढे एक जोड दिली जाऊ लागली. वेगवेगळ्या माध्यमांचे दाखले देत सांगितलं जाऊ लागलं, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे, मुंबईला तोडणार आहेत महाराष्ट्रापासून. आजही शिंदे फडणवीसांच्या शासकीय निर्णयांवर टीका करत त्यांनी हाच राग अडवला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. 56 वर्ष झाली राऊत, हा एकच राग तुम्ही अडवताय. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष वर्षानुवर्ष मराठी माणसांच्या अस्मितेशी खेळत आलाय. निवडणुकांच्या तोंडावरच कशी काय बरं केंद्रशासित करून ती गुजरातला दिली जाणार आहे मुंबई, आणि याच्या वावड्या उठवल्या गेलेल्या आहेत. याला कुभांड रचना असं म्हणतात. संजय राऊत कुभांड रचना. आणि जे लोक यात एक्सपर्ट असतात तेच अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करू शकतात जे भारताच्या सार्वभौमत्वाशी निगडीत आहे. यांचा प्रचंड भ्रष्टाचार हा यांना लोकांपासून लांब नेताना दिसतोय. पराभवाची चव चाकायला नको म्हणून राऊत एका विचारधारेला बदनाम करायला आले. जे अज्ञात तिकडे परदेशात देशकार्य करतायत त्यांच्या कामातही राजकारण घुसटून त्यांना अकारण बदनाम करणं सुरू आहे. देव राऊतांना सद्बुद्धी देव आणि जगात जे काही घडतंय त्याकडे एका पत्रकाराच्या नव्हे तर एका सामान्य मराठी माणसाच्या किंवा भारतीयाच्या नजरेनं पाहण्याची कुवत देव, हीच आजच्या जागतिक साफसफाई दिनी मनोकामना. मला माहिती आहे असा कुठलाच जागतिक साफसफाई दिन आज नाही आहे, पण राऊतांच्या मुक्ताफळांनंतर त्यांच्या अकलेची साफसफाई गरजेची असल्यानं त्यांना या शुभेच्छांची गरज आहे. त्यामुळे जागतिक साफसफाई दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा 11 DG9. धन्यवाद. नमस्कार.